नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवसेनेचं हिरक महोत्सवी वर्ष काल साजरं झालं. यावेळेस दोनही शिवसेनांनी आपापले मेळावे घेतले. नेस्को येथे एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला, तर दुसरीकडे मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळेस बोलताना उद्धव ठाकरे यांनी जर शिवसैनिकांना नको असेल तर आपण पदावरून पायउतार होण्यास तयार आहोत, असं स्पष्ट प्रतिपादन केलं. शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर नेमकं उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. भारतीय जनता पार्टीवर देखील त्यांनी जोरदार टीका केली. मात्र अतिशय अनपेक्षितरित्या जर शिवसैनिकांना नको असेल तर आपण पद सोडण्यास तयार असल्याचं जे प्रतिपादन त्यांनी केलं ते सगळ्यांनाच आश्चर्याच्या बुचकळ्यात टाकणारं होतं. यावेळेस बोलताना आपण अजूनही खंबीर आहोत, शिवसैनिक आपल्या पाठीशी आहेत. जोपर्यंत शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे हार मानणार नाही. अशा प्रकारची अनेक संकटं आली आणि गेली, भविष्यात देखील येतील. मात्र या संकटांना पुरून उरून पुन्हा एकदा डौलाने फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. या 60 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले, ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा आज शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखाने एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार. आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास. लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमची मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तर इथली तर सीट चोरलीच. कारण झालंय काय की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झाले. हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, तो त्याच्याकडे. अरे देशाची बरबादी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे.
माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो. त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाहीये. मला जर का काही पाहिजे असतं तर आज सुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दुसरीकडे गोरेगावला नेस्कोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 6 खासदार फुटल्यानंतर ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याचप्रमाणे 6 खासदार पुन्हा एकदा शिवसेनेतनं बाहेर आल्यानंतर आता एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष होतं. पिक्चर अभी बाकी आहे अशा प्रकारचा गर्भित इशारा यावेळेस शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिला. आज माझा परिवार, प्रपंच, हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार. आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब आहे. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी, की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत ह्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्याने मला धमक्या दिल्या होत्या, मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कुणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला
बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते, तुम लढो हम कपडा संभालते, अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे. कोणत्याही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू, कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. हे नेहमी आम्ही सांगतो. एकच लक्ष एकच ठाव, एकच लक्ष एकच ठाव, शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. जिथे संकट तिथे धाव, जिथे संकट तिथे धाव, शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. चांदा ते बांधा भगवा लाव, चांदा ते बांधा भगवाच लाव, शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.